छगन भुजबळ यांच्या बंगल्यावर पुन्हा ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। ओबीसी समाजाच्या मागण्या आणि नव्यानं काही ठराव करण्यासाठी म्हणून ही बैठक होणार आहे। कालच्या मॅरेथॉन बैठकीनंतर सगळे नेते पुन्हा भेटणार आहेत असं कळतंय आणि आज सुद्धा ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात नवे काय ठराव मांडले जाऊ शकतात, या बैठकीत नेमका काय निर्णय होऊ शकतो ओबीसी नेत्यांचा मिळून हे पाहणं महत्त्वाचं असेल। छगन भुजबळ यांच्या निवासस्थानीच ही दुसरी बैठक होतीये। प्रतिनिधी ओंकार बाबळे यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। ओंकार, कोण कोण उपस्थित असेल आजच्या बैठकीसाठी आणि काय वेगळे मुद्दे आजच्या बैठकीतून समोर येऊ शकतात? रिद्धी, काल एक बैठक पार पडलेली होती, त्यानंतर आज अन्य काही नेत्यांची बैठक आहे। खरं तर काल जी बैठक झाली त्यामध्ये काही ठरावावरती चर्चा झाली होती, पण ओबीसींचा मेळावा माढ्यामध्ये असल्यामुळे प्रकाश अण्णा शेंडगे असतील किंवा भटक्या विमुक्त जमातीचे गायकवाड असतील असे बरेचसे नेते कालच्या बैठकीला उपस्थित राहू शकलेले नव्हते। या त्यांची आज पुन्हा एकदा बैठक बोलण्यात आली आणि काल ज्या गोष्टींवरती डिस्कशन झालं की राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी मेळाव्यांची संख्या वाढवायची आहे आणि येणाऱ्या काळात 3 पातळींवरती लढाई सगळी असणार आहे। एक न्यायालयीन लढाई असणार आहे, जी अधिसूचना काढली त्याच्या विरोधात न्यायालयीन तयारी करतात ओबीसी नेते। दुसरी म्हणजे रस्त्यावरची लढाई, वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे आणि मोर्चे, आणि तिसरी महत्वाची म्हणजे निवडणुकांपूर्वीची राजकीय लढाई। या सगळ्याची रणनीती आणि खलबत आहे जी आज छगन भुजबळ यांच्या बंगल्यावरती पार पडणार आहे। साधारण 11:30च्या दरम्यान हे सगळे नेते तिथे दाखल होतील। महत्वाचं म्हणजे कालच्या बैठकीत धनगर नेते असतील, भटक्या विमुक्त जमातीचे नेते असतील किंवा अन्य प्रवर्गातले बरेचसे नेते उपस्थित होते। आजही बऱ्यापैकी या नेत्यांची इथे संख्या असेल आणि पुढच्या म्हणजे येणाऱ्या काळात निवडणुकींपर्यंत ओबीसी समाज आणि त्यांच्यासोबत बाकीचे घटक या सगळ्यांना सोबत घेऊन कशा पद्धतीने कार्यपद्धती असेल या सगळ्याची चर्चा होईल। जी ओंकार, आणि दिवसभरातले बैठकीचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। आपण बघतोय पुन्हा एकदा ओबीसी नेत्यांची ही महत्त्वाची बैठक आज पार पडेल आणि या संदर्भात ओबीसी नेते बबनराव तायवाडे नेमकं काय म्हटलेत ते सुद्धा आपण बघूया। मी आज 2-3 दिवसामध्ये आमच्या संपूर्ण राज्यातील कार्यकारिणीची पदाधिकाऱ्यांची सभा घेऊ, त्याच्यावरती GR वरती प्रदीर्घ चिंतन आणि मनन करू आणि जर आम्हाला वाटलं की खरंच आपल्या समाजावरती अन्याय झालेला आहे त्या दिवशी आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ। जर अन्याय नाही झाला तर आंदोलन कशाकरता करायचं? आम्ही तर मुंबईकडे कूच करण्याची भाषा वापरली होती, पण आज आम्हाला असं वाटतं की आमच्यावरती कुठेही अन्याय झालेला नाही, त्याच्यामुळे सध्या तरी आमचा कुठल्याही आंदोलनाचा विचार नाही आहे।